बांधकाम कामगारांसाठी शासनाच्या वतीने विविध कल्याणकारी योजनेअंतर्गत गृहोपयोगी साहित्य वाटप केलं जातं। मात्र या साहित्याच्या वितरण चिकलठाणा MIDCतील पुरवठाधारकांकडून भेदभाव होत असल्याचं चित्र समोर आलंय। काही कामगारांना हक्काचे साहित्य वेळेवर मिळत असताना देखील येथील रोजंदारांनी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून पैसे घेऊन क्रमांकात फेरफार करून बोगस लाभार्थी दाखवून साहित्याचे वाटप सुरू आहे, तर खऱ्या लाभार्थ्यांना प्रतीक्षा करावी लागत आहे। कामगार संघटनांकडून करण्यात आलेल्या तक्रारीनुसार यादीत नाव असतानाही काही बांधकाम कामगारांना साहित्य मिळालेले नाही, तर काही ठिकाणी ओळखीच्या लोकांना प्राधान्य देऊन साहित्य वाटप होत असल्याचा आरोप करण्यात आलाय। यामुळे खऱ्या पात्र लाभार्थ्यांना न्याय मिळत नसल्याचं निदर्शनास आलं आहे। MK इंडस्ट्रीज चिकलठाणा MIDCत पुरवठादार संस्था मार्फत इंडस्ट्रीज मुंबई या संस्थेकडून बांधकाम कामगारांना गृहोपयोगी साहित्याचं वाटप सुरू आहे। मात्र येथे नेमलेल्या पुरवठा संस्था चालकाच्या रोजंदारी कर्मचाऱ्यांकडून मनमानी पद्धतीने काम केल्या जात असल्याच्या तक्रारी MCN न्यूजकडे प्राप्त झाल्या होत्या। यावर MCN न्यूजने प्रत्यक्षात जाऊन पुरवठादारांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता येथील महिला सुरक्षा रक्षकांनी गेटवरच रोखून येथील चित्रीकरण रोखण्याचा प्रयत्न केलाय। या संदर्भात प्रशासनाकडून पारदर्शक यंत्रणा उभारून सर्व पात्र बांधकाम कामगारांना समान हक्काने लाभ देण्यात यावा अशी मागणी होत आहे।